आहे. तथा आमचे मार्गदर्शक जवळचे मित्र सन्माननीय जुनेद भैया यांना वाढदिवसानिमित्त मी प्रथमतः शुभेच्छा देतो. आज त्यांचं 34व्या वर्षात पदार्पण होत आहे. पण भैयाचा वय वाढलंय तसा राजकारणाचा जे आहे हा अनुभव दिवसेंदिवस वाढत आहे आणि या अनुभवामध्येच आपल्या पाथरी शहराचा विकास हा होत आहे. मला या वाढदिवसानिमित्त भैयाला शुभेच्छा द्यायचा आहे आणि भैयाबद्दल या निमित्तानं एवढंच बोलेल की भैया जे आहे ते आपल्या सर्व पाथरीकरांसाठी आपल्या शहरवासियांसाठी एक परिपक्व असं एक नेतृत्व आहे आणि या नेतृत्वाच्या माध्यमातून बाबाजानी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या पाथरी शहराचा हा विकास घडत आहे. भैयामध्ये सगळ्यात कोणती चांगली गोष्ट असेल तर एवढ्या मोठ्या पदावर असताना या ठिकाणी त्यांच्यामध्ये अहंकार नावाचा लवलेस सुद्धा नाही. एक जमिनीवरचं नेतृत्व जे आहे हे जुनेद भैयाचं आहे. त्यांच्या नेतृत्वामध्ये नगरपालिकेने केंद्र राज्य शासनाचे विविध पुरस्कार मिळवले. पक्षाच्या संघटनेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या या शहरामध्ये प्रचार व प्रसार करण्यासाठी भैयाचं अतिशय महत्वाचं योगदान राहिले. भैया सगळ्यात चांगली गोष्ट भैया जी आहे हे सर्वसामान्यांना सर्व कार्यकर्त्याला न्याय देणारे आहेत. सर्वांना नेहमी संधी देणारे आहेत. माझा स्वतःचा अनुभव आहे. आज मी जे काही सामाजिक राजकीय जीवनामध्ये जे काम करतो या कामामध्ये मला भैयानं संधी दिली म्हणूनच मी आज जे आहे आज या राजकारणामध्ये विविध ठिकाणी मला या ठिकाणी काम करायची संधी मिळते. आणि माझे जे तरुण सर्व सहकारी आहेत त्यांना माझं एवढंच या निमित्तानं सांगाय की अनेक नेते आहेत, अनेक नेत्यांचे मुलं राजकारणामध्ये काम करतात, पण भैयासारखा नेतृत्व जे आहे हे आपल्याला कुठेही सापडणार नाही. सर्वांना सोबत घेऊन चालणारं सर्वधर्मीय असं हे नेतृत्व आहे. या नेतृत्वाला वाढदिवसाच्या निमित्तानं मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो की भैया आपल्याला याहीपेक्षा मोठ्या पदावर काम करायची संधी मिळावी. तमाम पाथरीकरांची इच्छा आहे की आपण भविष्यात या पाथरी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करावं, आपण आमदार व्हावं अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद.
अध्यक्ष माननीय अजिंक्यभैया नकाते, संचालक वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ परभणी यांना देखील विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थान स्वीकारावं. याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माननीय विजयजी बिलकर सर, सामाजिक कार्यकर्ते पाथरी, माननीय गोविंदराव हरकळ, सदस्य नगर परिषद पाथरी, माननीय आलोकजी चौधरी, सदस्य नगर परिषद पाथरी, माननीय शरदजी झाडे, माजी नगर नगरांचा आपण पुन्हा एकदा जोरदार शाळेच्या गजरात यांचे देखील शाळेची कमतरता न पडता माननीय दुनिया भैया गुल्ले गुलशन से पैगाम भेजा है, गुल्ले गुलशन से पैगाम भेजा है, सूरज गगन से सलाम भेजा है, सूरज गगन से सलाम भेजा है, आंखों में देखे सारे ख्वाब पूरे हो, आंखों में देखे सारे ख्वाब पूरे हो, यही दिल से हमने पैगाम भेजा है, यही दिल से हमने पैगाम भेजा है. आधी घरामध्ये आता आहे गेल्या 35 वर्षापासून नगर परिषदेच्या माध्यमातून पाथरी शहराचा काळा मानक करण्यासाठी दिलीप भैया अजून कॅबिनेट प्रयत्न करत आहेत. त्याला पुढील वाटचालीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अजिंक्यभैया नकाते यांचं स्वागत करण्यासाठी मी सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी अजिंक्यभैया नकाते यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. सामाजिक कार्यकर्ते पाथरी यांचं स्वागत करण्यासाठी मी या सरांना विनंती करतो की आपण विजयजी बिलकर सर यांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करावं. माननीय गोविंदराव हरकळ, सदस्य नगर परिषद पाथरी यांचं स्वागत करण्यासाठी मी गजमान सरांना विनंती करतो की आपण माननीय गोविंदराव हरकळ, सदस्य नगर परिषद पाथरी यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. नगर परिषद पाथरी यांचं स्वागत करण्यासाठी मी चव्हाण सरांना विनंती करतो. आपण माननीय आलोकजी चौधरी, नगरसेवक नगर परिषद पाथरी यांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करावं. माजी उपनगराध्यक्ष नगर परिषद पाथरी यांचं स्वागत करण्यासाठी मी बागत सरांना विनंती करतो की आपण माननीय शरदजी झाडे, माजी उपनगराध्यक्ष नगर परिषद पाथरी यांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करावं. सामाजिक कार्यकर्ते पाथरी यांचं स्वागत पारितोषिक पटकावलेला तेजस दिलीपराव धरपडे यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. संपूर्ण व्यासपीठाला विनंती करतो की आपण या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं या ठिकाणी पारितोषिक व पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करावा. वर्ग 10वीचा तेजस दिलीपराव धरपडे उत्तेजनार्थ क्रमांकाचं पारितोषिक या विद्यार्थ्यांना शालेय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये पटकावलेलं आहे. रोख पारितोषिक आणि पुष्पगुच्छ देऊन आपण हे टाळ्या वाजवून यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेल्या चिरंजीव सखाराम अनिल वाघमारे याला विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यावं आणि हे पारितोषिक या ठिकाणी स्वीकारावं. त्यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक वैभव रामकिशन गायकवाड, वर्ग 8वीतील वैभव रामकिशन गायकवाड. पारितोषिक वैभव सतीश शिंदे, वर्ग 10वीतील शिकणारा विद्यार्थी. त्यानंतर उत्कृष्ट खेळाडू म्हणून नंदिनी सतपाल सिंग बोध. या सत्कार समारंभानंतर आपण माननीय विमल वानखेडे
नाव घेतलेल्या विद्यार्थ्यांना विनंती की आपण लवकरात लवकर व्यासपीठात यायचे. आकाश तालडे, यानंतर रोहित जगदाळे, गणेश कदम, आकाश राठोड, रोहन पंडित, सुदर्शन लिंगायत, समर्थ सीताफळे, शेख सुमेर मुजम्मिल, शिंदे अभय, बरबडे नितीन, कदम करण, योगेश काटे, गोपाळ लागाने, तरण सोनवणे, योगेश नकाते, छत्रभूत भोसले आणि गोविंद आडसकर. माननीय जुनेद भाईंना सांगू इच्छितो या ठिकाणी की या शाळेमध्ये सर्व विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आहेत आणि या भूतपूर्व विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी आपल्या जन्मदिनानिमित्त शालेय साहित्याचं वाटप करत आहोत. नक्कीच हे विद्यार्थी आपल्या जीवनामध्ये यश संपादन करतील ही आशा या ठिकाणी बाळगतो. या शालेय साहित्य कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे. यानंतर मी माननीय जुनेद भाईंना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी सर्व व्यासपीठाने यामध्ये सहभागी व्हायचे. हॅपी बर्थडे टू यू जुनेद भैया. धन्यवाद आदरणीय व्यासपीठ. धन्यवाद सर. आज माननीय जुनेद भाई दुराणी साहेब यांचा वाढदिवस. त्या निमित्तानं आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक माननीय श्री अजिंक्य भैया नकाते, त्याचबरोबर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित विजयजी विरकर, सामाजिक कार्यकर्ते, गोविंदराव हरकर, नगर परिषद सदस्य, त्याचबरोबर आलोकराव चौधरी, नगर परिषद सदस्य, त्याचबरोबर शरदजी झाडे, माजी नगराध्यक्ष, माझे मित्र नंदे शेख आणि सामाजिक कार्यकर्ते, त्याचबरोबर लक्ष व्यक्त करतो. वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा. पण ख्वाहिशों के समंदर के सब मोती आपके नसीब, ख्वाहिशों के समंदर के सब मोती आपके नसीब हो, आपके चाहने वाले हम सफर आपके हरदम करीब हो, कुछ यूं कतरे आपके लिए रहमतों का मौसम भैया, कि आपकी हर दुआ हर ख्वाहिश कबूल हो, आपकी हर दुआ. धन्यवाद आदरणीय शिर्के सर. यानंतर माननीय विजयजी विरकर सर, सामाजिक कार्यकर्ते पाथरी यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ, सन्माननीय नगरसेवक आणि आमचे नेते जुनेद भाई दुराणी यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण इथे जमलो आहोत. खरं तर कॉलेजचे जो विद्यार्थी आहे, बऱ्याच वेळापासून तुम्ही सुद्धा थांबला. तुमचं प्रेम आणि या वाढदिवस साजरा करत असताना आपण इथे जुनेद भाईच्या कारकिर्दीचा आढावा ज्या पद्धतीने आता ऐकला, त्याही पलीकडे त्या माणसाचं व्यक्तिमत्व, त्या नेत्याचं व्यक्तिमत्व आणि त्याही पलीकडे ते नेते आहेत हे तुम्हाला युवकांना कसं कळणार आणि माणूस जवळ गेल्याशिवाय माणूस कळत नाही. त्यामुळं आपण त्यांचं फक्त कार्य ऐकलं ते ऐकलं, पण जुनेद भैया काय आहे हे तुम्हाला जेव्हा कळत, ज्यावेळेस तुम्ही त्यांच्या सानिध्यात जा, त्यांच्या जवळ जा, त्यांच्याशी चर्चा करा, एखादं काम तुम्ही घेऊन ग्रामीण भागातून सगळे विद्यार्थी तुम्ही आहात, त्या ग्रामीण भागातून जे विद्यार्थी काम घेऊन जातात त्या व्यक्तीचं काम कोणत्या पद्धतीने केलं पाहिजे ती पद्धत जर कुठे शिकायची असेल तर जुनेद भाईकडे शिकायचं. राजकारणाचं बालपण या दोन्ही नेत्यांना इथं मिळालं, जे सत्कार करत आहात आणि ज्यांनी आयोजन केलं आहे, जे भैया बी असतील, अजिंक्य भैया आणि जुनेद भैया. राजकारणाचं बालपण यांना घरातून मिळालं. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन आपण केवळ जातीचा विचार न करता, धर्माचा विचार न करता एक माणुसकी आणि ग्रामाचा विचार करून जर केला तर निश्चित येत्या काळामध्ये भैया या पाथरी तालुक्याचं नेतृत्व करावं एवढीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द सांगतो आणि पुढील आयुष्यासाठी त्यांना परत एकदा शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय विजयजी विरकर सर. यानंतर वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक माननीय अजिंक्य भैया नकाते यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी जुनेद भैया दुराणी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्या. आजच्या कार्यक्रमाचे सरकार आमचे मित्र
आणि आमचे मार्गदर्शक, आमचे आधारस्तंभ आणि आमचे प्रेरणास्थान माननीय जुनेद भाई चौधरी, तसेच सोबत आलोक भाई चौधरी, माजी नगराध्यक्ष शरद भाई साडे, गोविंद भाई आटकर, खालीद दादा, तसेच सर्व विजयजी वेरकर जे आमचे लहानपणापासून पाहतो ते आम्हाला तसेच गायडन्स करत आहेत, आतापर्यंत मार्गदर्शन करत आहेत आणि योग्य ते मार्गदर्शन करत आहेत. त्यामुळं त्यांचंही आल्याबद्दल आभार आणि शुभेच्छा. तसेच सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज तर प्रथमतः भयाला वेळच नव्हता, काल मी भयाकडे गेलो. भयाला म्हणलं भया उद्या काही करावं लागतं तुम्हाला कार्यक्रम. ते म्हणजे नाही मी कोणताच कार्यक्रम ठेवलेला नाही, कुठंच जाणार नाही, तुम्हीच या माझ्याकडे सगळेजण. आम्ही म्हणलो भया आम्ही तुमच्याकडे पण येणार आणि तुम्हाला आमच्याकडे घेऊन सुद्धा येणार, कारण आमचे हे सगळे विद्यार्थी जे आहेत भया तुमच्या वाढदिवसासाठी जमलेले. आणि शिक्षकांचा एकच आग्रह की भैयाला पहिले शाळेत आणा, कारण भैयानी इथं शाळेसाठी दिलेलं किंवा विद्यार्थ्यांसाठी केलेलं जे बाहेर पीपीएलचं आयोजन असं नसता, एखाद्या ह्याच्यात विद्यार्थ्यांना भरपूर अशा मागं पुस्तकं वाटप झाले. शिवाजी तुम्हाला बोलवणारच, तुम्हाला आणणारच. तसंच भयाचं जेव्हापासून जिल्हा नियोजन समितीचं पद आले त्याच्यानंतर पाथरीत भरपूर त्यांनी बाहेरून बघितले आणि कौतुक केलं की पाथरीसारख्या ठिकाणी एवढी मोठी पंचायत समिती झाली. त्याचा खरंच त्यांना अभिमान वाटला की एखाद्या एवढ्या छोट्या गावात सुद्धा एवढी मोठी होती, म्हणजे किती विकासाचं दूरदृष्टी. तर ही बाबाजानी साहेबांनी जेव्हापासून पाथरी म्हणजे विकासाला सुरुवात केली, जेव्हापासून त्यांच्याकडे आहे तेव्हापासून चालूच आहे आणि आता जुनेद भाई त्यात भर काढताय. तसंच मार्केट कमिटी असेल, मार्केट कमिटीतला अश्वरोड पुतळा असेल, तर त्या पुतळ्याचं तर अनावरण अजितदादा अमोल कोल्हे यांच्या हस्ते झाले. ते तर म्हणजे आम्ही आमच्या शिवस्वराज्य यात्रेचं कोणतं म्हणजे सगळ्यात चांगलं कोणतं काम झालं असेल तर ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन झालेलं आहे म्हणे. आणि सगळ्यात चांगला पुतळा आणि सगळ्यात व्यवस्थित मार्केट कमिटी आणि त्यांचं ग्राउंड आणि सगळं नियोजन असेल तर ते बाबाजानी दुराणी साहेबात असेल त्यांनी भाषणात सुद्धा सांगितलेलं. आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून भैया तुम्ही आज जे काम करतात. आम्ही दुसरी गोष्ट म्हणजे घरकुलं सगळ्यात जास्त पात्र घरकुलं जुनेद भाई नगराध्यक्ष असताना सगळ्यात जास्त घरकुलं झाली आणि सर्व जातीतल्या धर्मातल्या लोकांना घरकुलं भेटले. त्यानंतर शौचालय असेल, शौचालयासाठी तर भैयांनी मुंबईत जाऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार भेटलेला आहे भैयांना. त्याबद्दल पहिले अभिनंदन करा, टाळ्या वाजवा. सोपं काम नाही महाराष्ट्रात एवढे मित्र तुम्ही भैया आता चान्स सोडू नका, आता तर 100% आमदार झालेच पाहिजे भैया. पुढच्या 5 वर्षात काँग्रेस राष्ट्रवादी सरकार येणार, त्यामुळं आता 100% आपला नंबर लागणार म्हणजे लागणारच आहे. आणि हीच तुम्हाला भैया शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद माननीय अजिंक्य नकाले. यानंतर राज्य सरकारमध्ये ज्यांचा आज वाढदिवस आहे असे माननीय जुनेद भाई दुराणी, गटनेते नगर परिषद पाथरी तथा सदस्य जिल्हा नियोजन समिती पाथरी यांना मी विनंती करतो की आपण आजच्या या सत्काराला या ठिकाणी उत्तर द्यावं. माननीय जुनेद भाई दुराणी जोरदार टाळ्यांच्या गजरात. आजच्या या माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजणांनी वेळ घालवून मला प्रेम दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे या ठिकाणी मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आजच्या माझ्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजक आमचे वर्गोत्तम मित्र अजिंक्य नकाले, आमचे सहकारी नगरसेवक आलोक चौधरी, गोविंद हरकड, युवक शहराध्यक्ष खालीद दादा,
शेळके सर, या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय शिक्षक, सर्व सन्माननीय विद्यार्थी, खरं तर सर मी तुम्हाला सांगतो की वाढदिवस आता कसं आहे की आता माझे जर मनात काय वाढदिवसानिमित्त एवढा काय कार्यक्रम करणं हे ते माझे मनात सध्या तर नसतंय. कारण की जेव्हा माणूस तरुण असते, की तरुण समजा तर जवान तर ह्यांच्या ज्यावेळेस माझ्या वय होतं ह्या मुलांसारखं 18, 20, 22 त्यावेळेस वाढदिवस साजरा करणं हे ते खूप आवडीची वाटत होतं. जायचं मित्रांसोबत पार्टी करायची, एखाद्या हॉटेलमध्ये जायचं, बसायचं, मूवी बघायची. पण आता कसं आहे की वाढदिवस मला एवढं काय माझ्या मनात नसते वाढदिवस साजरा करणं. पण माझ्यावर जे प्रेम करणारे, जे माझे जवळचे मित्र आहेत, जे आमचे सहकारी आहेत, जे आमचे कार्यकर्ते आहेत, गावातील लोक आहेत, त्यांची खूप इच्छा असते की बाबा वाढदिवस आपण भयाच्या या ठिकाणी साजरा करावा. म्हणून सगळे आता करावं लागते. आणि 4 दिवस अगोदरपासून म्हणजे 20 तारखेला वाढदिवस असते, 15-16 तारखेपासूनच फेसबुकवर सगळेजण वाढदिवसाची शुभेच्छा, वाढदिवसाची शुभेच्छा. बरेच लोकांना ज्यांना माहीत नाही समजा बाहेर गावाचे त्यांचे फोन येतात वाढदिवसाची शुभेच्छा. मी म्हणतो आज नाही, आज 16 तारीख आहे, 20 तारीख आहे. बरोबर आहे, आम्ही फेसबुकवर पाहिलं. तर असं एक वाढदिवस येण्याच्या अगोदरीचे एक टेम्पो जे आहे वाढदिवसाच्या, सगळे जे आहे गावकरी, आमचे जे सहकारी आहेत, जे आमच्यावर प्रेम करणारे लोक आहेत, सगळं तयार करतात. आणि कसं आहे की कार्यकर्त्यांना, जेवढे आमचे कार्यकर्ते, जेवढे आमच्यावर प्रेम करणारे लोक आहेत, त्यांनाही एक दिवस असं त्यांना वाटते की बाबा चला आमच्या नेत्याला, आमच्या भयाला, आमच्या मित्राला, आम्हाला त्यांच्याबद्दल काय उपयोगी आहे, काय प्रेम आहे ते दाखवण्याची एक संधी असते. त्यामुळे सगळेजण करतात. तर आपल्या सर्वांचे जे आहे मी मनपूर्वक जे आहे खूप खूप मी आभारी आहोत. आणि मी 2 वर्षाखाली जे आलो माझे वाढदिवस निमित्त, आणि त्यावेळेस सर मी सांगितलं होतं, काय सांगितलं होतं सर तुम्हाला आठवण आहे का? मी सांगितलं होतं की बाबा आपल्याला अजिंक्यचं लग्न करायचं. आता माझ्या वाढदिवस व्हायला समजा अजिंक्य सुद्धा 1 वर्ष वाढालेच ना, ते जागावालेच. किती वय झाली आपली? नाही 24-23 तर खूप ते मागच्या वेळेस होती. अजिंक्यची वय 70-28 झालेली आहे. आणि भाऊला आता सांगायचं आहे आणि बाईलाही सांगायचं आहे की अजिंक्यला, कारण की ते जे आहे मोठा बंधू तिथं राहतात ना इंग्लंडला, ते एखादी फॉर्म्युला तिथलीच पाहिजे. आपल्याला अजिंक्यला लग्न करायचं आहे, हे सगळं आपल्याला करायचं आहे सर्वांना. आमदार पहिले नवर देऊ. हा, माझी आमदारकी नंतर येणार आहे. आधी अजिंक्यचं लग्न झाल्यानंतर मी आमदार होणार आहे, तेव्हा वस्तू होणार नाही. तर आपल्या सर्वांच्या खूप खूप पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. आणि एवढंच मला म्हणायचं आहे की बाबा आपण माणूस फक्त एखादा तुमच्या मागे एखादा मोठा, तुमच्या वडिलाचं नाव मोठं आहे, तुमचे वडील मोठे आहेत, त्यामुळे तुम्ही मोठे होत नाही. माणूस आपल्या कर्तृत्वाने माणूस मोठा होतो. आणि आम्हाला वारसा जरी भेटला असेल समजा राजकीय वारसा, पण कसं असतं सर की राजकीय वारसा जरी भेटला, आपल्याला आपल्या कर्तृत्व आणि नेतृत्व ते समाजामध्ये सिद्ध करावं लागतं, तेव्हा लोक आपल्या पाठीशी उभे राहतात. तर आपल्या सर्वांचे आशीर्वादाने, आपल्या सर्वांचे, आमचे सर्व कार्यकर्ते, आमचे जे मित्र कंपनी आहेत, सर्व आमच्यावर जे प्रेम करणारे लोक आहेत, त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने आज समजा मला एवढा भरभरून सगळेजण प्रेम देतात. आणि हे जे प्रेम आपण देतात ह्याची जी ऊर्जा मला भेटली की भविष्यात एक खंबीरपणे मी आपल्या सर्वांसोबत उभं राहून अशी प्रेरणा, एक ऊर्जा माझ्या मनात अशी निर्माण होती आपले जे प्रेम पाहून. तर एक
आपल्या जरी घरी जरी राजकीय वारसा असला तर आपल्याला कुठेतरी आपलं कर्तृत्व आपल्याला सिद्ध करावं लागतं आणि हे कर्तृत्व आणि नेतृत्व आपल्याला सिद्ध जर करायचं असेल तर ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाची जी बाब असते ती असते ती इमानदारी. आपण कोणतंही काम करू हे राजकीय क्षेत्रात किंवा सामाजिक क्षेत्रात किंवा आपण टीचर असो इंजिनियर असो डॉक्टर असो कोणत्याही क्षेत्रात जरी आपण काम केले आणि हे मी खास करून जे तरुण मुलं विद्यार्थी जे या ठिकाणी बसलेले त्यांना मी खास करून सांगू इच्छितो की कोणत्याही तुम्ही क्षेत्रात जा त्या क्षेत्रात तुम्ही मेहनत करा आणि मेहनत सोबत तुम्ही इमानदारीने ते क्षेत्रासोबत इमानदारीने राहा. आज जरी आम्ही राजकीय क्षेत्रात असेल तर आम्ही जर इमानदारीने राजकीय क्षेत्रात जर लोकांच्या काय समस्या आहेत ते जाणून घेऊ आणि लोकांची इमानदारीने जर काम करू तेव्हा निश्चितच या कामामध्ये ते यश प्राप्ती आपल्याला नक्कीच भेटते. तर कोणत्याही क्षेत्र आपलं असू द्या तर क्षेत्रामध्ये इमानदारी आणि नेमनियतीने आपण जरी काम केलं तर माणूस जे आहे खूप पुढे जातात. बस एवढं या ठिकाणी समजा माझ्यातर्फे जे आहे छोटी विभाग या ठिकाणी आपल्या समोर ठेवतो. आपण सर्वजणांनी मला या ठिकाणी दोन शब्द बोलण्याची संधी दिली आणि पीपीएल जे आहे एप्रिलमध्ये आपला होणार आहे. रिझल्ट क्रिकेट यावर्षी आपण ठेवणार आहे लाईव्ह युट्यूबवरही असणार आहे आणि खूप मोठा टुर्नामेंट आपण करणार आहोत यावर्षी. IPL जसं होतं कारण की टेनिस बॉलवर नाही यावेळेस आता लेदर बॉलवर आपण ठेवणार आहे आणि लेदरच्या पुढच्या वर्षापासून समजा एप्रिलमध्ये होणार आहे समजा टुर्नामेंट सीझन 3. तर बरेचसे मुलं या ठिकाणी आज तुम्हाला जर क्रिकेटची आवड असेल तर आमची इकडे अकॅडमी सुद्धा आहे त्या अकॅडमी सुद्धा आपण ॲडमिशन घेऊ शकता जर तुम्हाला जर वेळ असेल तर आपण सर्वजणांनी मला बोलवेलं दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांच्या मनापूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपल्या रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद माननीय जुनेद भाई दुरानी. आपल्यासाठी या ठिकाणी एक शेर गाऊ इच्छितो. दुनिया की सारी खुशियां मिली आपको, दुनिया की सारी खुशियां मिली आपको, खुदा से रहमत और प्यार मिले आपको, खुदा से रहमत और प्यार मिले आपको. आपके होठों पर बनी रही हमेशा मुस्कान, आपके होठों पर बनी रहे हमेशा मुस्कान. दुआ है उम्र के साथ साथ बढ़ते रहे आपका मान सम्मान, उम्र के साथ साथ बढ़ते रहे आपका मान सम्मान. या ठिकाणी वेळात वेळ काढून सकाळी 11 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंत आशियाना फार्म हाऊस या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा माननीय जुनेद भाई दुरानी स्वीकारत होते. वेळात वेळ काढून आपल्या विद्यालयात आपल्या विनंतीस मान देऊन आपल्या विद्यालयामध्ये ते वाढदिवस साजरा करण्यासाठी सहभागी झाले.